आज मी तुम्हाला फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून आणि अर्धी वाटी रव्यापासून इतके छान कुरकुरीत गरमागरम असे हे मेंदू वडे बनवून दाखवणार आहे। इडली सांबर आपण नेहमीच आवडीने खातो, मेंदू वडा वगैरे बाहेरून आणतो, पण घरच्या घरी खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये तांदळाच्या पिठाचे इतके छान टेस्टी असे हे मेंदू वडे तयार होतात ना, की तुम्ही बाहेरून इडली डोसा आणि बाहेरचे मेंदू वडे आणण्यात विसरून जातात। तर चला बघूया आपण याला बनवायची झटपट रेसिपी। इकडे बघू शकता एका पॅन मध्ये 1 चमचा तेल किंवा तुम्ही इकडे तूप वापरू शकता। तर मी तूप 1 चमचा इकडे गरम केलेला आहे। याच्यामध्ये जिरे टाकायचे सर्वप्रथम आणि थोडंसं जिरेला तडतडून घ्यायचं। फक्त 1च चमचा तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आणि 1-2 मिरच्या कट करून टाकायचं आपल्या मेंदू वड्याला थोडासा तिखटपणा येण्यासाठी। आणि मग याच्यामध्ये थोडं परतून झालं की याच्यामध्ये 1-अर्धा ग्लास पाणी टाकायचं किंवा 1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं पाणी गरम झालं की लगेच आपण 1 वाटी रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचं। गरम पाण्यामध्ये अगदी टाकलं ना मग झटकीपट त्याचा गोळा तयार होतो, त्यापेक्षा थोडंसं पाणी गार असलं की व्यवस्थित थोडा वेळ भेटतो आपल्याला मिक्स करायला। आणि आता 1 वाटी इथे मी तांदळाचं पीठ टाकते। तांदळाच्या पिठापासूनच इडली डोसे वगैरे सगळे तयार होतात, त्यापेक्षा ना हे असं तांदळाचं पीठ वापरून तुम्ही घरच्या घरी मेंदू वडे बनवू शकता। हे बघा, रव्यासोबत तांदळाच्या पिठासोबत हे आपण बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि मंद आच ठेवायची। जशी जशी याला वाफ लागते, गरम लागतं, तसं तसं हा बॅटर घट्ट होतं, नरम सॉफ्ट पडला जातो। याच्यामध्ये तेल वगैरे टाकायची काहीच आवश्यकता नाही, आपल्याला फक्त याला थोडंसं नरम सॉफ्ट करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता आता हे तांदळाचं पीठ आणि रवा एकजीव झालाय, जिरे तिखटपणा मिरचीचा आणि मीठ टाकून घेतलंय। आता आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचंय आणि मग प्लेटमध्ये काढून घ्यायचं। जसं मी काढून घेतलेलं आहे, थोडंसं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे साईडला। काय होतं, चिटकलं जातं कधी कधी असं हाताला, त्यामुळे थोडासा हात ओलसरपणा करायचा, प्रेस करायचं, मऊ करायचं पीठ थोडंसं। आणि मग तुम्हाला मेंदू वड्याची साईज लहान मोठी जशी पण हवी तशी तुम्ही इथं करू शकता। गोलाकार करायचा, थोडं प्रेस करायचं तळ हातावर आणि असं हे मधोमध ह्याला होल पाडायचं। हे बघू शकता, हे असं सगळ्यांनाच माहिती आहे मेंदू वडा का म्हणजे साईज कशी असते। हे असं छान पैकी याला बनवायचं। हे असे मेंदू वडे लहान मोठे तुम्ही करू शकता, अगदी मोठे सुद्धा बनवू शकता जसे हॉटेलमध्ये भेटतात, किंवा लहान असे बनवू शकता। तर मी लहान करते, झटकीपट हे तयार होतात, पटापटा हे तयार होतात, काही वेळ लागत नाही। फक्त गोलाकार द्यायचा, प्रेस करायचा तळ हातावर आणि मधोमध असं थोडंसं याला प्रेस करायचं, म्हणजे गोलाकार बनला जातो। थोडासा याच्यामध्ये होल पाडायचा। हे बघा, परफेक्ट असे मेंदू वड्याची साईज झाली। आता मी हे सगळे करून घेते। हे बघा, इतके छान मी असे थोडेसे मेंदू वडे पहिले सुरुवातीला करून घेतलेले आहेत। मला वाटते 7 असे तयार झालेत। आणि तेल तापत ठेवायचं आणि तेल अगदीच गरम नाही करायचं, मीडियम करायचं, नाही तर काय होतं लगेच चिटकले जातात, करपले जाऊ शकतात। त्यामुळं मंद आचेवर याला फ्राय करून घ्यायचं। जितकं छान तुम्ही याला मंद आचेवर फ्राय करताना तितकं मस्त याच्यामध्ये क्रिस्पीपणा तयार होतो। नाही तर हाय फ्लेमवर टाकलं आणि झटकेपट रंग तर चेंज होईल, झटकेपट परतल्या म्हणजे फ्रायसुद्धा होऊ शकतात, पण वरच्यावरच ते फ्राय होतील, आतून मात्र त्याच्यामधला कच्चापणा राहून जाईल। आता तांदळाचं पीठ आहे, रवा आहे, त्यामुळे छानपैकी याला फ्राय होणं खूप गरजेचं आहे। हे बघू शकता, मस्तपैकी असं मीडियम गॅसवर मी फ्राय करत आहे मेंदू वडे आपले तांदळाच्या पिठाचे। आणि 1-2-3 मिनिटातच हे मेंदू वडे तयार होतात। याच्यामध्ये छान असा रंग तयार होतो, बघू शकता, मस्त असे हे ब्राऊन स्पॉट याच्यावर यायला लागलेले आहेत। आणि थोडंसं हे फ्राय झाले ना, मग शेवटला तुम्ही हाय फ्लेम करून झटकीपट मग फ्राय करू शकता। पण सुरुवातीचं जे स्टेप असते ना, त्यावेळेस थोडासा मंदच गॅस ठेवायचा, जेणेकरून आतपर्यंत छानपैकी फ्राय होतील।
पडला माझा कॅमेरा, असाच होतं माझ्याकडून नेहमी, सेटच होत नाही. तर बघू शकता, हे बघा किती सुंदर असा मस्तपैकी असा रंग आला आणि 2-3 मिनटातच हे इतके छान असे मेंदूवडे तयार होतात ना. बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतात ते, पाच क्षणी असे खाऊ वाटतात ते. परफेक्ट झाले, कुठेही तुटला गेला नाही. रव्याचा तांदळाचा कुठंच बॅटर अजिबात तेलामध्ये पडला गेला नाही आहे, व्यवस्थित झालेले आहेत. आता दुसरेसुद्धा 2-3 टाकून घेते, हे बघा. आणि सेम प्रोसेसनी मंद आचेवर मी याला फ्राय करते. थोडा वेळ द्यायचा पण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं. हे बघा, हळूहळू रंग याच्यामध्ये असा चढला जातो आणि सुंदर असा लाल भडक रंग मग हा तयार होतो. बघू शकता 1-2 मिनटं झाले की छानपैकी याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन रंग असा तयार होतो. हे बघा, थोडा वेळ झाला की छान असे सुंदर हे आपले मेंदूवडे क्रिस्पी असे गरमागरम तयार झालेत. आता मी हे सगळे काढून घेते एका प्लेटमध्ये. थोडेसे थंड केले, नॉर्मल गरम पण आहेत. तर इतके भारी झालेत, बघू शकता मस्त वाटतात, ते परफेक्ट झालेत. आणि हे असे जर तुम्ही घरच्या घरी मेंदूवडे केले तर मला नाही वाटत तुम्ही बाहेरून कधी आणता. आणि इतके मस्त लागतात, टेस्टी आहेत, खूप मस्त वाटतात खायला. जिऱ्याचा छान फ्लेवर दिला आहे, बघू शकता याचा क्रिस्पीपणा. हे बघा, एकदम कडक झालेले आहेत आणि क्रिस्पी गरमागरम लागतात खायला. खोबऱ्याची चटणी सांबार बरोबर ना तुम्ही याला खाऊ शकता. बाहेरून ना आणायची काहीच गरज नाही आहे. फक्त 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी रव्यापासून 5 मिनटातच तुम्ही हे मेंदूवडे तयार करू शकतात. कोणी जर गेस्ट आलं, फ्रेंड्स आले तर झटकीपटसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. इतकी सोपी लागते. आणि खोबऱ्याची चटणी, सांबार कशाबरोबरही तुम्ही याला खाऊ शकता. तर मस्त झालेले आहेत. पावसामध्ये असं गरमागरम खाऊ वाटतं. तर आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. तांदळाच्या पिठापासून हे मेंदूवडे तयार होतात. रव्याचा फ्लेवर दिला, रवा असल्यामुळं हे खूप क्रिस्पी राहतात भरपूर वेळापर्यंत. हे बघू शकता आतमध्ये रवा आणि तांदळाचं पीठ किती छान असं फ्राय झाले, कारण आपण याला मस्तपैकी वेळ देऊन फ्राय केलेला आहे. खोबऱ्याच्या चटणीबरोबर असं डिप करायचं आणि गरमागरम असे हे मेंदूवडे खायचे. भारी वाटतात. इतका वरून याचा क्रिस्पीपणा, आतून तांदळाच्या पिठाचा रव्याचा जो सॉफ्टनेसपणा जाणवतो, इतका मस्त वाटतो, मेल्ट होतोय आणि वरून क्रिस्पीपणा अप्रतिम झालेले आहेत. नक्की ट्राय करा. आवडले असेल तर खूप सोपी रेसिपी आहे, काही झंझट नाही आहे. झटकीपट तुम्ही याला बनवू शकता, लहान मुलांना देऊ शकता, टिफिनमध्ये सुद्धा खूप हेल्दी नाश्ता होऊ शकतो. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.